लातूरमधली धक्कादायक बातमी आहे। लातूरमधील 2 डॉक्टरांची धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे। कोरोना रुग्णाला मारून टाक अशी चिथावणी देणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। सुरुवातीच्या कोरोना लाटेतली ही ऑडिओ क्लिप असल्याची माहिती आहे। या प्रकरणात संबंधित डॉक्टर विरोधात उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोरोना महामारीने देशभरात थैमान घातलं होतं, रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालेलं। यावेळी ही ऑडिओ क्लिप समोर आली आहे। या क्लिपमध्ये उदगीर शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शशिकांत देशपांडे आणि कोविड सेंटरवर नियुक्त डॉक्टर शशिकांत डांगे यांच्यात फोनवर संभाषण आहे। डॉक्टर देशपांडे नांदेड नाका येथील कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध आहेत का असं विचारतात, त्यावर डॉक्टर डांगे नकारात्मक उत्तर देताना पेशंटला मारून टाक, कशाला ठेवलंय उगीच, ऑक्सिजन जास्त लागतोय असं बोलताना पाहायला मिळतंय। अरे ते प्रत्येकाला टाक ना। टाकलोय की कुणाला पाहिजे टाकलं उदगीर कोविड हॉस्पिटल उदगीर सगळ्याला टाकलंय, सगळ्याकडे गेले ते। ओके तिथं तर आता गोड बोलायला सर माझं कधी मला सर म्हणून नको बा म्हणलं, तू सर आहेस म्हणलं। नाही त्याचं नसेल आता तुझं नाव बघ की तुझ्याकडे। हो ना, नाही माझ्याकडनं चल तिकडे टाकते ना गव्हर्नमेंट आपल्याकडे। जाऊ दे तिकडे त्याला जवळ पडते, जाऊ दे मोर काल कुलकर्णी म्हणलो एवढे माणसं हे टाकून दे, कुठे टाकायचे तुम्ही सेव्ह करतो, कुलकर्णी टाईप केलंय। आणि कोविड हॉस्पिटल ग्रुपवर टाकलोय मी आणि तुम्हाला तिघाला टाकलोय, आस्तुरे तुला आणि ह्याला महेंद्रकरला। बरोबर ओके बोलून घेऊन राहून घ्या, पेशंट काढायचं बघ थोडं। पेशंट काय ओटो कॉन्सन्ट्रेटर रिकामे आहेत का काही? नाही एक बी नाही, 2 वर 2 आहेत वाटतं। 2 वर 2 पेशंट आहेत, एक गाडीत आहे, गाडीत ओटो नाही ना। शिफ्ट करताना अवघड व्हायला म्हणून गाडीत लावले एक मी। अरे मध्ये कुणाला जाऊ देऊ नको, ते दाय मला मारू टाकी काय मला तुला लांडायचं पहिल्यापासून सवय बघ तुला गरज करायची। मध्ये पाठवाय एवढं मोठं ओटू जातोय ते दाय मला, जाऊ दे मारू दे। घे ना। अरे कमी केलं रात्री, 2 लिटर आणले सगळ्याला। बघा कमी करा, मागू नका आम्हाला काय। आता बातमी बुलढाण्यामधून आहे। बुलढाण्यात पोलीस मुख्यालयातील पेच कायम आहे। बुलढाण्यात एकाच वेळी 2 पोलीस अधीक्षक कार्यरत आहेत। आधीचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरेंनी बदलीला स्थगिती मिळवली।